हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. घरातले सगळे काम उरकले आज. आमच्या चिवताईले दिला चारा टाकून. बाहेरचे उरकले ना. आता तुम्ही मला सांगा हे का बांधलं तर हे एवढी थंडी वाजू राहिली म्हणजे का लई. रात्री दवाखान्यात गेली होती पण काही असा आराम नाही पडला. व्हिडिओ शूट नाही केला कारण का अंधार असतेला आहे तर मग बरोबर शूट नाही होत. आणि मला बी काही सुशे नाही. काल पिलायला चारा बांधून घेतला आणि थोडासा त्या पिलायला टाकला. अनाथ पिलायला बी टाकला जरासा, नाही तर मग ते कल्ला करतात. आता राहिलं फक्त दूध काढायचं. चला दूध काढू. हा या मग. आज दादाचे चाले दूध होतं तर दादानं काही एवढी गडबड केली नाही दूध काढायचं. चला मग एवढं दूध काढून घेतो मी. अजून ब्रश राहिला माझ्या. ऊन तर पुरायला मस्त सूर्य आला वर. आता एकच बकरी आहे आमची दूध काढायची. मस्त आरामात दूध काढून घेतलं. आता राहिला फक्त ब्रश मला करायचा. दूध ठेवलं रॅकी म्हणजे सांड्या उघडायचं काम नाही. आता ब्रश करून घेतो. घरातला पसारा तर सगळं आवरला नाही कारण का तब्येतच बरोबर नाही. तर आवरतो मी आरामशीर करतो कामं तेवढेच. अजून जेवण बनवायचं आहे. आज बनणार आहेत मस्त वड्या आणि झिंग्याची चटणी. लाल मिरच्या मस्त बारीक करून म्हणजे हातानंच बरं, कारण का लाल मिरच्याची चटणी संपली. आता पीठ चुरून घेतो पहिले आणि मग करतो भाज्या दोन. आणि मला एक दोन भाज्या, एका भाजी संग भाकर तर कधीच जात नाही. दोन तीन भाज्या पाहिजे. आणि त्याच्यासोबतही काही काकडी हे ते खायला पाहिजे. तवागुटीमध्ये भाकर धाकते. आणि आता लागला उन्हाळा, आता तर काहीच चान्सेस नाही भाकर सांग खायचे. काल काही खायला नव्हतं तर मी मुगाची डाळ भिजत घातली होती कच्ची खायला. तशी काकडी होती म्हणा कारण का कालचा होता बुधवार. आज मस्त करतो झिंग्याची चटणी आणि वड्या करतो थोड्याशा मस्तपैकी. मस्त असं चुलीत इस्त आहे तर म्हटलं मग पहिले पोळ्याच करून घेतो आणि मग करतो भाज्या. आणि ते बारीक बारीक लाटणं येते माझी वाट. भले लवकर होते म्हणा स्वयंपाक, काही एवढा मोठा नाही पण तरी जीवार येते. किती दिवसाच्या पोळ्या करून आली मी पण आजच्या सारख्या पोळ्या कधीच नाही झाल्या नाही पा. मस्त अशा पोळ्या झाल्या पण मागा खायचा मला एवढायला वास. त्यासाठी जरासं दूध ठेवतो मी आणि आता घेतो मस्त वड्या करून. कांदा लसण मिरच्या करून ठेवल्या पण का लसणच काढायचं ध्यान नाही. एवढा लसण मला आहे का असं वाटत राहिलं कांदाच कापू राहिलं. मी करायला लागणार आहे आपल्याला कांदा. त्याच्यात जरासा लसण, हा लसण वड्या करायला जरासा कांदा लसण मस्त भू द्यायचं तळावर तेल टाकून. लय पटापट आणि झटपट भाज्या असतात नाही. आणि याच्यात टाकायचं मिरची पावडर. कांदा झाला, कांदा जरासा नरम पडला याच्यात टाकतात मिरची पावडर. मिरची पावडर जरासा फिरून घ्यायचं कारण का तसंच ते फुगगा असते जैते. त्याच्या टाकायचं झिंगी घ्यायचं सगळं मिक्स करून. याच्यात मीठ पाहिजे कारण मिरची पावडर मध्ये मीठ नसते. तसं झिंग्याला जरासं मीठ असते पण मिरची पावडरला नसते. हे लई मोठं झालं वाटते. हे असं फिरून घ्यायचं. तसे झिंगे तर भाजीने गोड लागतात पण असे जर केले तर आणखी चांगले लागतात. हिरवा सांबार टाकायचा याच्यात गोळून घ्यायचा. बनली आपली झिंग्याची चटणी. मागच्या वेळेस वड्या केल्या होत्या सगळ्या तेलात फेकून कारण का ते शिजलेच नव्हते. ते आहे सोली डाळीच्या वड्या.
पण टपऱ्याच्या डाळीच्या वड्या एकदम अशा नरम येतात, सोली डाळीच्या येतात कडक. कारण का उडदासारखंच होते ते वडे आपण असं टाकताना वाटले. भले धुयाचं टेन्शन नसते सोली डाळीले, वडी लेट चव नाही. चला मग एवढ्या भाज्या करून घेतो मी आता. आणि आवडतं पसारा अजून चहा नाही घ्या. आज तर पहिलेच चटई टाकून ठेवली आणि भांडे कुंडे सगळे घासणं झाले. बकराई दिलं सोडून, बकराई गेल्यावर एवढा पसारा पडते ना का तुम्हाला काय सांगू. आणि मांगाला एवढी ताप आहे का उन्हात असं जा नाही वाट राहिलं. उन्हात गेलं ना का लई कसतरी होते. ताप असल्यावर जरा जास्तच ऊन लागते, पण तरी बी आता लंगडूच तर चारा पाणी करावंच लागेल. आज तर लंगडू घरात आणावं तर गाडी आणून ठेवली इकडे. आता लंगड्याला बांधाव कुठे हा प्रश्न पडला. आज का दिवसभर त्याला उन्हातच ठेवावं लागते वाटते म्हणजे ठेवाच लागते. चला मग आता मी घेतो पसारा करून. हा बकऱ्या ढोरायचा, पाणी तपूच राहिलं अजून आणि इंधन बी चालूच आहे. हे सगळं माससाठी आहे पाणी. पण आता मला काही आंघोळ करावं नाही वाटू राहिले आज सकाळी. बाहेरचं शेण आणि लंगडूचं चारा पण. व्हिडिओ शूट नाही करावं वाटू राहिला, पण आता कामं करावं लागते तर मग मला असं वाटते की करावं व्हिडिओ शूट, म्हणून त्यासाठी चालू आहे व्हिडिओ शूटिंग. दुसरं काही नाही, बाहेरचं वातावरण दाखवून देतो तुम्हाला. चला, बाहेरचं वातावरण म्हणजे बाहेर शेण आणि ऊन. राहिला आमचा एक लंगडू महाराज. लागलं तप्याले ऊन. काय रे फटू फटू काढतात. हा सोनबाई यायला दाखव. हा पाय हा पात्रीत म्हणा. हा कसं आहे, आबडदबड झाडू मारला झाडण्याला. आता लंगडू महाराज नेतो घरात, कारण का त्याच्यात अंगावर सगळं ऊनच आलं. आणि याला चालायला एवढा टाईम लागते ना, ओढत थोडत न्यावं लागते याला. कसा मस्ता नेऊन तरी बांधतो आता त्याला. आज जरा चांगला चालू राहिला रे. नेपाळ लय थकला आता तो. चाल, त्याच्या मनानं घ्यावं लागते आता. एवढं अथून या गेट लोक अंदर आले त्याला लय टाईम लागते. जनावराचे हाल, माणसाचे हाल थकल्यावर काही खरं नाही. आणि उन्हात ठेवला तर लय जीव कदरते. दिवसभर उन्हात सगळे लोक आपल्या घरात जातात आणि तोच एकटा बिचारा उन्हात असते. म्हणून त्याला 2 दिवस मध्ये बांधू राहिलो घरात. असे काही जास्त कामं केलं नाही मी आज. बकऱ्या सोडून दिल्या आणि लंगडू महाराजचं चारा पाणी केलं घरातच आणून, आणि बसले आता जेवायले. कारण का मग घ्यावं लागतात गोळ्या. रात्री दवाखान्यात गेली होती तर त्या गोळ्या नाही काही असा आराम, विशेष असा आराम पडून नाही राहिला. काय होते काय माहित. आता मस्त जेवण करून घेतो गोळ्या आणि करतो दिवसभर